चला तर आज बनवणार आहे दम आलू. दम आलू साठी छोटे छोटे बटाटे घेतलेत, उकडून घेतलेत, सोलून घेतलेत. आता त्याच्यासाठी 2 टोमॅटो घेतलेत, 1 कांदा घेतलाय. टोमॅटोची पेस्ट करणार आहेत आणि कांदा छोटा कापणार आहेत. गावरान कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतलाय. आता कांदा कापून घेतलाय, आता कोथिंबीर कापू. कोथिंबीर थोडी बारीक कापायची. गॅस पेटवून घेऊ. गॅसवर कढई मांडू. कढईत तेल टाकलंय, जिरे टाकू, मोहरी टाकली, जिरे टाकू, कांदा लसूण पेस्ट. आता कढीपत्ता टाकू, थोडस फ्राय करू. कापलेला कांदा टाकू, कांद्याला लाल रंग येईपर्यंत हलवू. चांगला परतून घेऊ कांदा. बघा कांदा मस्त परतलेला आहे, असा लाल रंग आलाय. असा लाल रंग येईपर्यंत हलवायचा. आता मसाले घेतलेले आहेत मी. कांदा लसूण मसाला, हळद, गरम मसाला, काळा मसाला त्याच्यात टाकून मस्त फ्राय करू. मस्त परतलाय बघा. आता आपण टोमॅटोची ग्रेव्ही केली होती, आता ग्रेव्ही टाकू. चवीपुरतं मीठ टाकायचं. ग्रेव्हीतच टाकायचं म्हणजे थोडं मसाल्याला मिक्स होतंय. आता याच्यात आपण थोडस दही टाकू. बघा दही पण याच्यात चांगलं मिक्स करून घेऊ. हे बघा मस्त मसाला परतलाय. आता आपण थोडस पाणी टाकू. पाणी टाकले मिक्स करू आणि आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते ना ते आता ह्याच्यात टाकू. जसं तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आपण पाणी टाकलं. आता हलू आणि थोडस त्याला उकळी फुटून देऊ आणि त्याच्यात उकडलेले बटाटे टाकू. बघा मस्त उकळी फुटलेली आहे. आता आपण त्याच्यात उकडलेले बटाटे टाकू. थोडेसे मस्त असे हलवून घेऊ. आता याला 2 मिनिटं गॅसवर ठेवू. वरून कापलेली हिरवी कोथिंबीर टाकू. थोडस उकळेपर्यंत याला गॅसवरच राहून देऊ. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा आपली दम आलूची भाजी तयार आहे. बघा आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. आपण काढून टेस्ट करून बघू. बघा आता मस्त. कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा.